संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेलं वक्तव्य हे असंसदीय तसंच अमित शहा यांच्या पदाला शोभणार नाही। या प्रकाराबाबत अमित शहा यांनी माफी मागावी, अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यावेळी ते येतील त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी दिलाय। राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं मंगळवारी मालवण बस डेपोजवळ मुख्य रस्त्यावर तोंडाला काळे मास्क लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेत अमित शहा यांच्या निषेधाचे फलक हातात धरून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी अरविंद मोंडकर यांनी अमित शहा यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। पाहूया। संसदीय अधिवेशनाच्या भाषणामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर 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 असं काय म्हणत बसताय। देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गात जाता येईल, ह्या भाषेची शब्दरचना केलेली आहे। ही निषेधार्थ आहेत। आम्ही स्वतः हिंदू आहोत, आम्हाला अभिमान आहे, परंतु संसदीय भाषणामध्ये कुठल्याही धर्माबद्दल बोलणं हे चुकीचं आहे आणि म्हणून गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी। त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व मालवण तालुका काँग्रेस, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पदाधिकारी आम्ही सर्व इथे जमलो आणि मूक आंदोलन केलेलं आहे। तोंडाला काळा आम्ही मास्क लावलेली आहे आणि यातनं गृहमंत्र्यांनी माफी मागावी देशाची, अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी अमित शहा येतील त्यावेळी त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवू। यावेळी जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, युवक माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लोडबे, युवक तालुकाध्यक्ष श्रेयस माणगावकर, मधुकर लोडबे, सरदार ताजर, लक्ष्मीकांत परोळेकर, बाबा मेंडिस, दीपाली परब आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान यावेळी ईव्हीएम विरोधात नागरिकांच्या सह्या घेण्यात आल्या। कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, मालवण।